Hello, this is the my artifact episode number 582. 82 yeah. आजची तारीख आहे 7 ऑक्टोबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10:30 वाजले आहे. मला सांगायचं काय आज माझ्या लाईफमध्ये काही थेरम्स आहेत. थेरम्स, कन्सेप्ट किंवा आय डोंट नो, बट काही ना काही फॉर्म्युले आहे. फॉर्म्युले काय आहे म्हणजे कोशे फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला हा असा आहे, मी एक्सप्लेन नंतर करतो, पहिले फॉर्म्युला सांगतो. पहिला असा फॉर्म्युला आहे की छोटी गोष्ट नेहमी चांगली असते. छोटी गोष्ट नेहमी चांगली असते. सो व्हॉट इज दॅट मीन? छोटी गोष्ट म्हणजे काय आणि नेहमी चांगली असते म्हणजे काय कळलं नाही या. हे आता मी एक प्रकारचं डेरिव्हेशन नाही सांगत, मी एक प्रकारे एक्झाम्पल सांगतो का काय आहे. आता समजा जर हा एक आयफोन आहे, जो की आता मोटोरोला आहे, बट ॲक्च्युली हा आयफोन आहे. आणि जर मला नाही का हा आयफोन ॲक्च्युली मला भेटला, कुठेतरी रस्त्यात जाताना मला भेटला आणि मी अनलॉक केला आणि खूप हॅपी झालो. बहुत जास्त हॅपी. करीब अर्धा घंटा मी त्याला छेडत राहिलो. आता मला आयफोन सापडला, युनिबॉडी कन्स्ट्रक्शन, सिम कार्ड काढून पाहत होतो मी. याला पूर्ण म्हणजे जसा आयफोन भेटला तसा कसा माझा आहे म्हणून मी याला कसं तरी करण्याचा प्रयत्न करून गेला. पण अचानक तिथून एक पर्सन आला आणि तुम्हाला, अरे हा आयफोन हा माझा आहे. मी इथे पडलो होतो म्हणे, तुला भेटला, थँक्यू म्हणे. त्यांनी मग मी त्याला देऊन दिला. सो व्हॉट डज हॅपन? काय आहे की मी 30 मिनिटासाठी तो आयफोन वापरला आणि त्याचं नाही का मी खुश झालो आयफोन वापरून. आणि त्याच्यानंतर काय झालं का मी बहुत जास्त इंटरेस्ट लागला त्या आयफोनच्या मागे आणि कपल ऑफ डेज लॅटर मी आयफोन घेतला. आयफोन घेतल्यानंतर काय झालं का तो आता 24/7 माझ्या जवळच होता. बट इट गेट बोर. व्हाय? कारण तो कंटिन्युअस माझ्याच पाशी होता आणि माझ्यापासून कुठून जाणार सुद्धा नव्हता. तर म्हणण्याचा कन्सेप्ट हा आहे का जेव्हा तुमच्यापाशी गोष्ट कमी असते तेव्हाच ती चांगली असते. कमी असते म्हणजे काय? म्हणजे आयफोन तर दोन्ही सारखेच आहे. तुला जेव्हा मोबाईल सापडला होता, तो आयफोन सापडला होता फक्त 30 मिनिटासाठी, आणि हा पण तोच मोबाईल आहे, बट आता तो 30 मिनिटापेक्षा कंटिन्युअस तुमच्याच पाशी आहे. तर सांग, या दोन आयफोन आहे, या दोन आयफोनला कोणत्या आयफोनला तुम्ही सर्वात जास्त लाईक केलं? या 30 मिनिटासाठी का कंटिन्युअस लाईफ टाईमसाठी? आपलं गेसिंग जाईल का हे कंटिन्यू लाईफ टाईमसाठी, बट ॲक्च्युली आपण लाईक करतो या 30 मिनिटासाठीच. या टाईम इज अ रिअली फनी थिंग. कारण नाही का कोणती गोष्ट तुमच्यापाशी कमी वेळेसाठी आली तर ते चांगली असते. जेव्हा तीच गोष्ट तुमच्याजवळ कंटिन्युअस आहे तर देन यू विल गेट बोर, कम्प्लिटली बोर. आणि हे गोष्ट फक्त आयफोनसोबत लागू नाही होत, प्रत्येक गोष्टीसोबत लागू असते. लाईक तुम्हाला जेवण करायचं आहे, मग कधी कधी लग्नात जाता आणि नाही का तुम्ही पनीर अजून एवढ्या साऱ्या आयटम्स पाहून तर तुमचं माइंड ब्लोईंग होऊन जाते का खाऊ का नाही. म्हणजे खूप सारं दिसते आणि मग नाही का आपण खूप काही खातो, बट आपलं पूर्ण पोट खराब होऊन जाते. अँड देन जे चांगलं खाल्लं ते पूर्ण निघून जाते. मग दुसऱ्या दिवशी आपण चटणीनं भाकर खातो. चटणीनं भाकर किंवा एक भाजीनं पोळी, थोडीशी 2 पोळ्या आणि भाजी. त्यातच पोट कसं एकदम सॅटिस्फाय वाटते आणि चांगलं वाटते. तो व्हॉट इज दॅट हॅपन? आपल्याला जी गोष्ट आवडते ती गोष्ट जर आपल्याला जास्त प्रमाणात भेटली ना तर ती गोष्ट आपल्याला कमी आवडते, म्हणजे कमी आवडणं होऊन जाते.
हे जेवणासोबत सुद्धा होते आणि इवन पर्सन सोबत सुद्धा पण होते. लाईक आता तू कोणी मुलीला लाईक करत आहे आणि तू प्रपोज नाही केलं अजूनपर्यंत, तर काय केलं, तो अजूनपर्यंत प्रपोज नाही केला आणि तू त्या मुलीला लाईक करत आहे आणि कंटिन्युअस तू महिनाभर तिला टाकून राहिला आहे, आय कॉन्टॅक्ट करून राहिला आहे आणि खूप स्वप्न पाहून राहिला आहे तिच्याबद्दल, आणि देन हिम्मत करून नाही का तू प्रपोज केला आणि आफ्टर ऑल करीब रिलेशनशिपमध्ये आला तू, आणि रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर 2-3 महिन्यानंतर तू बोर झाला. तर मग प्रॉब्लेम काय, प्रॉब्लेम हा आहे का त्या पर्सन सोबत तुम्ही जो टाइम स्पेंड करत होता प्रपोज करण्याच्या अगोदर तो बहुत कमी होता, व्हेरी लेस. दिवसातून हार्डली 5 मिनिट बस तिच्याकडे पाहायला बरोबर नाही का दिवस एकदम वाव होऊन जात होता, बस तो एक. आणि आता एक आहे जो कंटिन्युअस नेहमी फोन करते, उठला का गुड मॉर्निंग, हाय अँड आय लव्ह यू अँड व्हॉट एव्हर. तर सांग आपण कोणत्या व्यक्तीला लाईक करू, जो कंटिन्युअस तुमच्यासोबत आहे का तो बस फक्त दिवसामधून 5 मिनिट भेटते आणि बस भेटल्यानंतरच आपला दिवस एकदम शायनिंग सारखा ताजा तवाना होऊन जाते. तर विच वन यू लाईक, दिस वन ऑर दिस वन? यू लाईक दॅट वन. या कारण नाही का आपण कोणत्या गोष्टी जर कमी प्रमाणात घेत असेल ना तर त्याचं नाही का क्वालिटी खूप चांगली असते. म्हणजे क्वालिटी म्हणजे एक प्रकारे त्याला आपण खूप जास्त लाईक करतो, आणि जर तीच गोष्ट जर नाही का खूप मोठ्या प्रमाणात होत असेल तर त्याला आपण मग लाईक नाही करत, एक प्रकारे मग कसं आपण डिसअपिअर होऊन जातो. म्हणून नाही का जे लव्ह मॅरेज करून नाही का लग्न करतात त्यांचं लग्न जास्त वेळ टिकत नाही. वाय? कारण ते बोगस होऊन जातात लाईफ सोबत, कारण त्यांनी ऑलरेडी लग्न अगोदर खूप टाइम स्पेंड केलाय आणि त्यांचे तो टाइम बहुत चांगलाच राहतो, आणि लग्नानंतर त्यांना माहीतच आहे ना का हे दोघं जण नेहमी सोबत राहणारच आहे. तर दे विल गेट बोर आणि मग वादविवाद अँड देन डिवॉर्स अँड लॉट्स ऑफ स्टफ होतात. आय डोंट नो. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव का कोणतीही गोष्ट कमी असेल तर चांगली आहे, कमी असेल तर चांगलं आहे. माझ्या लाईफमध्ये पण अशा खूप काही होते. राईट नाव माझ्या लॅपटॉपमध्ये बहुत सारे मूवीज आहे, प्लस माझ्यापाशी बहुत सारे व्हिडिओज आहे, प्लस माझ्यापाशी इंटरनेट सुद्धा आहे. सो तरी मी संध्याकाळी आल्यावर का पाहू हेच डिसाईड नाही होऊन राहिलं. या म्हणजे पाहू का पिक्चर, पाहू का व्हिडिओ, पाहू का यूट्यूब, पाहू का काही डिसाईड नाही. बट वायफायच्या अगोदर, लॅपटॉपच्या अगोदर माझ्यापाशी फक्त मोबाईल होता आणि याच्यामध्ये फक्त हार्डली 32 GB स्टोरेज मेमोरी होता. याच्यात मी फक्त एक सीझन कॉपी करून पाहायचं, तर तोच सीझन मला एवढा जास्त आवडायचा ना, दॅट्स रिअली ग्रेट. आणि इथेच सेकंड लॉ काम करते. माझ्या लाईफमधला पहिला लॉ तर तुम्हाला सांगितलं आहे, कोणती गोष्ट कमी असेल तरच चांगली आहे, तरच तुम्ही लाईक करता. आणि सेकंड आहे लेस यू हॅव मोर यू गेट, मोर यू हॅव लेस यू गेट. काय म्हणलं मी म्हणलं की अजून एक वेळ सांगतो, लेस यू हॅव more you get, but more you have, very less you get. कळलं? याचा अर्थ हा आहे की जेव्हा तुमच्यापाशी नाही का खूप काही असते, खूप, तेव्हा नाही का तेव्हा तुम्ही ते गोष्ट, जेव्हा तुमच्यापाशी नाही का खूप काही आहे, तुमच्यापाशी खूप काही गाड्या आहे, खूप काही फ्रेंड्स आहे, खूप 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 म्हणजे लॉट्स ऑफ थिंग्स आहे, तर मग काय होते का तुम्ही या साऱ्या गोष्टीला ॲक्सेप्ट करू शकत नाही. ॲक्सेप्ट करू शकत नाही म्हणजे एक प्रकारे कंट्रोल करू शकत नाही किंवा यांना अंदर टाकू शकत नाही. लाईक तुम्हाला पुस्तक वाचणं खूप आवडते, तर तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठी पूर्ण लायब्ररी खरेदी करून आणली, तर मग सांगा तुला कोणतं पुस्तक वाचावंसं वाटेल? कोणतंच नाही.
बट कोणतंच नाही, म्हणजे वाचूशी तर वाटेल, बट हे एक पुस्तक काढल्यानंतर मग तुझं दुसऱ्या पुस्तकमध्ये मन जाईल, मग ते पुस्तक सोडलं दुसरं पुस्तक घेतलं. मग ॲक्च्युली काय होते, तुमच्यापाशी खूप काही पुस्तकं आहे, पण त्या पुस्तकाच्या आतमधलं जे काय आहे ते तुमच्या डोक्यात नाही चाललं ना. बट जेव्हा तुमचे वडील खूप गरीब होते आणि त्यांनी खूप मोठी लायब्ररी तुम्हाला नाही देऊ शकत, तेव्हा त्यांनी काही पुस्तकं एफोर्ड केले. तेच छोटे छोटे पुस्तक तुम्ही वाचता, हे छोटे छोटे पुस्तक तुम्ही वाचता, तर हे छोटे छोटे पुस्तक तुमच्या मेमोरीमध्ये बिल्ट इन होऊन जाते. म्हणजे याचा अर्थ आहे का तुमच्यापाशी जर खूप कमी असेल तरच तुम्ही सर्वात जास्त गेन करता. जर तुमच्यापाशी खूप जास्त असेल तर तुम्ही सर्वात कमी गेन करता. राईट नो माझ्यासोबत तसंच होत आहे. माझ्या कम्प्युटरमध्ये बहुत काही मूवीज आहे आणि ज्या की मी अजूनपर्यंत पाहिले सुद्धा नाही आणि पाहूशा पण नाही वाटून राहिल्या. बट ॲक्च्युली मोबाईलमध्ये कसं काही सीझन वगैरे डाउनलोड नाही, कॉपी केले आणि त्यालाच पाहिलं ना, तर बस मी खूप काही डिरेक्शन आणि खूप काही हे करू शकत होतो. बट ॲक्च्युली एवढं सारं असल्यानंतर सुद्धा मी एक प्रकारे नसल्यासारखा असं फील होऊन राहिलं. तर हे माझ्या लाईफचे 2 फॉर्म्युले आहेत. अशा प्रकारे मी याला हँडल आउट करतो. वेल, हे 2 फॉर्म्युले तुझ्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट तर आहेच. म्हणजे तुझ्या लाईफमध्ये नाही, प्रत्येकाच्या लाईफमध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये हा लागू होते. पण मला म्हणायचं आहे की तुझ्या लाईफमध्ये हे फॉर्म्युले कशा प्रकारे लागू होते. मी कोणत्या गोष्टीचा अतिरेक नाही केला आहे. मी नेहमी काम आणि पेशन्सनी प्रत्येक गोष्टी अचीव करण्याचा प्रयत्न केला आहे. पेशन्सनी आणि स्वतःच्या बळाने सगळ्या गोष्टी अचीव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे काय होते की मी प्रॉपरली डिसिजन घेऊ शकतो. यामुळे अजून एक गोष्ट होते का मला खूप काही भेटत नाही, कमी प्रमाणात भेटते आणि तेच कमी प्रमाणात माझ्यासाठी खूप जास्त एक्सपांड होते. लाईक आता मी जॉब करत आहे तर मला हे एक प्रकारे घर भेटलं आहे, इथे राहण्यासाठी जागा भेटली आहे. इट इज गुड, इट इज ग्रेट आणि मी सॅटिस्फाय आहे. मी असं नाही विचार करत की मी याच्यापेक्षा मोठं घर बांधीन, म्हणजे मी असा विचार करतो की मी याच्यापेक्षा मोठं घर बांधीन. बट ॲक्च्युली त्या मोठ्या घरात मी एक छोटीशा घराचं स्वप्न पाहतो जिथे मी एकटा राहतो. मी खूप काही अशा थिंग्स स्वतःसोबत एक्सपेरिमेंट केलं आहे. मूवीज, अजून कोणा पर्सनलबद्दल अटॅचमेंट, राईट, आणि लॉट्स ऑफ थिंग्स. तर हे फंडे आहे ना, जे माझ्या लाईफ, म्हणजे मी तर नाही बनवले, बट ॲक्च्युली मला वाटते का हे फंडे लागू होते. तर मी माझ्या लाईफमध्ये याला प्रॉपरली युटिलाइज करतो आणि प्रत्येक गोष्ट घेण्याचा प्रयत्न करतो. सो आज मला हेच सांगायचं होतं. माहित नाही आज डोक्यात कसं काय आलं, बट ॲक्च्युली आलं. आजची 7 तारीख, आज काय झालं, काही नाही रे, आज फ्रायडे आहे. सकाळी उठलो, जॉबवर गेलो. अजून एक गोष्ट मला सांगायची राहिली. जॉब मला एक प्रकारे, म्हणजे जसं मी आता मी म्हणतो की लेवल 2 वर आलो आहे. आता माझी पहिले लेवल 1 वर होती, वर्धामध्ये होतो, बट आता नागपूरमध्ये आलो आहे आणि हे माझी लेवल 2 आहे. व्हाय मी असं काय म्हणलं, लेवल 1 लेवल 2, इट्स क्रिपी थिंग. काही डिफरन्स नाही होऊन राहिला आहे. म्हणजे लाईफमध्ये एक प्रकारे चेंजेस ते येऊन राहिला आहे, बट माइंडमध्ये असा काही चेंजेस नाही येऊन राहिला आहे. बट एन्व्हायरमेंट चेंजेस आलं, त्यामुळे माइंडमध्ये पण चेंजेस येऊ शकते. दॅट्स वाय मी एक प्रकारे लेवल 2 म्हणलं आहे. आणि मी याला ट्रू, मला वाटते की मी लेवल 2 म्हणजे माझ्या लाईफमध्ये लेवल 2 वर आहे. हे मला एक प्रकारे एव्हिडन्स मला माझ्या एक्सपिरियन्स थ्रू मला भेटून राहिला आहे. राईट ना, मी जॉब करत आहे नागपूर खापरखेडा पॉवर स्टेशनमध्ये जॉब करत आहे. आता मला माझ्या लाईफमध्ये फिल्म बनवायची आहे, राईट. आता फिल्म बनवणं म्हणजे 10 लोकांसोबत इंटरॅक्ट होणं. प्रत्येक जण वेगवेगळ्या थिंकिंगचे असतात,
त्यांच्यासोबत कशा प्रकारे वागणं, कशा प्रकारे त्यांच्याकडून काम करून घेणं किंवा त्यांना कन्व्हिन्स करणं, या साऱ्या गोष्टी मला नाही का फ्युचरमध्ये करायच्या आहे. या बट याची नेट प्रॅक्टिस मला वाटते आतापासून होऊन राहिली आहे. या कारण मी जॉबमध्ये जातो आणि असे व्हेरियस काइंड ऑफ पीपल सोबत माझे इंटरॅक्ट होते का मी विश्वास पण नाही करू शकत. या आता मी कसं लेवल 1वर होतो म्हणजे घरी होतो, मित्रांसोबत होतो. आता समजा जर मला एक काम करायचं आहे, मला एक प्रकारे आता काय आहे की एक बेड आहे जो मला त्या वाडकेच्या घरून माझ्या घरी आणायचा आहे, त्या वाडीच्या घरून माझ्या घरी आणायचा आहे. बेड आहे करीब 10 किलोचा, 10, 12, 15 किलोचा बेड आहे आणि चांगला मोठा आहे. तर मग मी काय म्हणेन, मी मित्रांना फोन करीन आणि म्हणेन का भाऊ तुमची गरज लागते राव, थोडंसं मदत करता का. मग मित्र कसे धावत येईल, मग ते पण जोर लावून मी पण जोर लावीन, 4 बाजूंनी 4 मित्र राहीन आणि बेड उचलला का आम्ही घरपर्यंत आणून ठेवीन. सो दॅट्स ऑल. याच्यात काही खूप जास्त हार्ड सायन्स आणि पॉलिटिकल सायन्स आणि असं काही न समजण्याला कशा काही गोष्टी नव्हत्याच. मित्र यासाठी असतात. बट ॲक्च्युली एक गोष्ट असं आहे जे मी या जॉबमध्ये रेकग्नाइज करून राहिलो आहे की इथे लोक नाही का कामासाठी काम नाही करत, म्हणजे इथे काम करण्यासाठी इथे येत नाही. इथे लोक येतात माझं काम कोणतं आहे हेच काम करण्यासाठी मी येईल, बाकीचं काम करण्यासाठी मी नाही येणार. व्हॉट इज दिस? हे का म्हणलं मी, काही कळलं का नाही? आता एवढा मोठा प्लांट आहे, एवढा मोठा प्लांटमध्ये खूप सारे एम्प्लॉईज आहे आणि प्रत्येक एम्प्लॉईला त्याचं वेगवेगळं काम दिलं आहे, राईट ना. म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळं काम करत राहीन तर प्रत्येक जणांचं काम एकमेकाशी कनेक्टेड राहील. जर याने काम नाही केलं ती पुढचं पण काम नाही होणार, त्यामुळे याला पण काम करावं लागेल, याला पण काम करावं लागेल, राईट. त्यामुळेच एक प्रकारे चेन फॉर्मेशन सुरू होते एम्प्लॉईजमध्ये आणि ते काम क्लिअर करतात. हे असं मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये होत असते. बट काही लोक असे असतात की आता पहा, आता कसं हे 2 पर्सन आहे, दोन्ही कनेक्टेड आहे. आता यांनी काम केलं, आता याला परमिट बनवायचं आहे, काम झालंय परमिट बनवायचं आहे. तर ऍक्च्युली काय, याच्यापाशी मॅनपॉवर खूप जास्त आहे, याच्यापाशी मॅनपॉवर थोडा कमी आहे. याला आता काही थोडंसं एक मोठी जड वस्तू आहे, एखादी पुली आहे, या पुलीला उचलायचं आहे आणि खाली टाकायचं आहे. याला करीब 2 माणसाची गरज आहे आणि इथे डझन्स ऑफ मेन जशी पडूनच आहे. तर मग हा व्यक्ती काय म्हणतो, या व्यक्तीपाशी जातो आणि म्हणतो मला तुमच्याकडून 2 माणसाची गरज आहे बा, मला थोडंसं ते जड वस्तू उचलायची आहे, तर थोडंसं मदत करता का. हा म्हणा मी नाही करत काम, या तुम्ही तुमचं काम करा, नोका करू, मला फक्त तुम्ही काम केलेलं परमिट आणून द्या, त्याने तुम्ही भोकात जा. मग याची लागते. मग कसा ना कसा तरी जुगाड करून हा आणते आणि मग हा देते, मग हा आपलं काम सुरू करते. म्हणण्याचा अर्थ हा आहे की या व्यक्तीपाशी नंबर्स ऑफ पीपल्स आहे, बट या व्यक्तीपाशी याच्यापाशी पण नंबर्स ऑफ पीपल आहे, पण याला 2 पीपलची थोडी जास्त गरज आहे. बट हा व्यक्ती नाही, मी माझे माणसं पाठवणार नाही, तुम्ही काही करा, मला फक्त परमिट आणून द्या. व्हॉट इज दिस? आता पहा, याच्यामध्ये मित्र असतात ना, ते कसे एक प्रकारे धावत येतात, अरे करायचं आहे, थोडंसं मदत करून घेऊ. बट इथे ऑर्गनायझेशनमध्ये नाही, माझं काम मीच, तुमचं काम तुम्ही पाहत बसा, भोकात बसा, कुठेही काही करा. मी पुली वरून खाली फेका का खालून वरती फेका, करता करता मरा, आपल्याला काही घेणं नाही. माझं काम आहे परमिट बनवणं, मी परमिट बनवीन ना, तुम्ही जा भोकात. व्हॉट इज दिस? हे काही व्यवहार आहे का? आपण एक ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो, सगळेजण मिळून एक प्रकारे ऑर्गनायझेशन बनवते आणि एक प्रकारे त्याला बॉन्ड देते. बट इथे कसं आहे, प्रत्येकाचं काम ठरवून आहे, मी माझं काम करीन, मी मला हात लावणार नाही. आणि याला परफेक्ट मी करण्याचा प्रयत्न नाही करत. या म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश आहे का हे रॉंग आहे, या हे रॉंग आहे, या बट याच रॉंग पद्धतीनं ऑर्गनायझेशन सुरू आहे.
आणि मी यांचा कोणता लीडर वगैरे नाही आणि नाही मी याला चेंज करण्याचा प्रयत्न करीन. नाही सिस्टीम खराब आहे त्यामुळे याला चेंज करण्याचा प्रयत्न करीन ना, बिलकुल नॉट. नेव्हर नेव्हर नेव्हर. मला या कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी या साऱ्या गोष्टी शिकाव्या लागेल. राईट नाव मी या कंडिशनवर होतो. मला 2 माणसाची गरज होती आज आणि इथे करीब एवढे सारे माणसं असून सुद्धा भोकात जातो मी. तेव्हा मला किती वाईट फील वाटलो सर, किती. मी कसा एकदम पिसाळून जातो. कसं एक प्रकारे सुपरवायझर. तर सुपरवायझरचं काम काय आहे? डिरेक्शन करणं, काम दाखवणं की इथे काम करायचं तिथे काम करायचं आहे. बट जे लोक आहे, वर्कर आहे, ते म्हणतात आम्ही काम नाही करत, हे माझं काम नाही. मेंटेनन्सवाले हे माझं काम नाही आहे. तिथे दुसरा सुपरवायझर म्हणतो तू काम काऊन नाही केलं आणि तिसरा म्हणतो तू परमिट काऊन नाही घेतलं. त्यामुळे मी कसं एकदम पिसून जातो. बट या साऱ्या गोष्टी मी रेकग्नाइज करण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे. याला लर्न करण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे. वाय? हे तर वाईट गोष्टी आहे. याला काऊन लर्न करायचं? आपण त्याला तर नेहमी स्टे अवे राहायचं, दूर राहायचं. बट तू काऊन? ॲक्च्युली मला वाटते का या साऱ्या गोष्टी नाही का मला लेवल 3 येणार आहे. लेवल 3 म्हणजे जेव्हा मी फिल्म मेकिंगला जाईन तेव्हा मला अशा प्रकारच्या लोकांसोबत मला इंटरॅक्ट व्हावं लागेल. आणि अशा लोकांसोबत मला कशाप्रमाणे इंटरॅक्ट व्हावं लागेल, त्यांच्यासोबत कसं बोलावं लागेल, कोणत्या पद्धतीने बोलावं लागेल, हे मला एक प्रकारे या लेवल 2वर शिकवत आहे. म्हणजे या जॉबमध्ये शिकवत आहे का ऑर्गनायझेशनमध्ये काम कसं होते आणि कसं नाही होत. इथे मित्र नसतो, इथे एम्प्लॉय असतो. तुम्ही तुमचं काम करा, आता नका करू, होकत जा. आम्ही आमचं काम आहे, तुम्ही तुमचं काम करून परमिट द्या, आम्ही करतो. नाही दिला नका करू, बसून राहा बस. आय नो हे रॉंग आहे, बट वी हॅव टू ॲक्सेप्ट दिस अँड देअर इज नो वे टर्न अराउंड. राईट. तर असंच आज माझ्यासोबत म्हणजे नेहमीच होत आहे म्हणा. बट मी कसं याला कधी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड करत नाही, कारण मला वाटते का हे कसं माझ्या लाईफमध्ये एक लेसन आहे आणि मला शिकायला पाहिजे, त्यामुळे मी शिकून राहिलो आहे. याला मी कधी एकदम ब्रॉड वे नाही दिला आहे. एक प्रकारे सब्जेक्ट निघाला आहे एक प्रकारे आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये, त्यामुळे मी याला एलॉबरेट करण्याचा प्रयत्न केला. बस, बाकी काही नाही. आज जॉब केला आणि संध्याकाळी आलो. या मी पढाई नाही करून राहिलो राव. इट्स अ रिअली बॅड. इट्स रिअली मोर दॅन बॅड. व्हॉट शुड आय डू? जोपर्यंत अनाउन्समेंट ना थोडंसं हे पाहून घे टाइम टेबल वगैरे. त्या प्रजापतीला फोन लावून रे भाऊ. तो प्रजापती माझा APMचा मित्र आहे, त्याला फोन लाव, तसे बोल काय तर, आणि देन सॉर्ट आउट करून घ्यायला पाहिजे. राईट. एक्सटर्नल आणि सबमिशन, आय डोंट नो हाऊ कॅन आय मॅनेज इट. So this is the end. This is the My Artifact episode number 582. Right now we are at Khabarkheda, Maharashtra. Thank you.